Namaskar विद्यार्थी मित्रांनो. Okay, so in this lecture we are going to solve some solved examples, okay, from your textbook on the page number 6. Okay. So let's see the first example, that Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. Then what is the gravitational force between them? Okay. So पहिला हे जे काय प्रॉब्लेम आहे that you need to read properly, okay, that you have to understand it, okay. Then find out whatever the given is there and what you need to find out there, okay. काय काय मिळवायचं आहे सुरुवातीला शोधा, काय काय तुम्हाला फाइंड आउट करायचं हे शोधा, त्यानंतर त्याच्यात गिवन काय काय आहे ते व्यवस्थित बघा, ओके. बघा मी मराठीमध्ये सुद्धा सांगतो. महेंद्र आणि विराट असे दोन मित्र आहेत. दे आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. ते कुठेतरी एका बेंचवर बसलेले. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. तर त्या दोघांचं वजन, एकाचं वजन आहे 75 आणि एकाचं 80. एकाचं म्हणजे कोणाचं? महेंद्रचं 75 kg आणि विराटचं 80 kg. नाउ व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तर त्या दोघांमधलं गुरुत्वीय बल आपल्याला मिळवायचं आहे, ओके. सोपं आहे, खूप सोपं आहे. वी हॅव द डायरेक्ट फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट एफ इज इक्वल टू व्हॉट? Gm1m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर, ओके. जो आपण न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे त्याच्या रिलेशनचा तो फॉर्म्युला आहे, ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक डाउन दी वॉट एवर द गिवन देअर. So given, what are the given values? Weight or mass. Suppose mass of Mahendra. Okay, mass of Mahendra, let's see, it's called as the M1, that is 75 kg, is equal to 75 kg. Okay, then next, mass of Virat, let it be M2. Then what is the actual mass? 80 kg. Okay, now distance D, distance between them, it's called as the D, and D is what here? 1 meter, okay. And just check the whatever all the values are in a MK system or the SI system or not, okay. So we have the kg meter, which means all the values are in a MKS सिस्टम. सगळ्या MKS SI मध्ये आहेत की नाही हे शोधायचं. MKS म्हणजे माहिती आहे, मीटर, किलोग्राम आणि सेकंद, यामध्ये पाहिजेत, SI सिस्टम मध्ये पाहिजेत, ओके. सो यूज द फॉर्म्युला. नाउ using formula of law of gravitation किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणू शकता. F इज इक्वल टू Gm1m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर, ओके. नाउ पुट द व्हॅल्यूज. व्हॉट आर द व्हॅल्यूज? F that you need to find out. F is equal to G. Now G is the known and that you need to memorize properly, okay. किंवा तुमच्या बुक मध्ये ते दिलेलं असेल, गिवन मध्ये वगैरे दिलेलं असेल, ओके. सो G ची व्हॅल्यू काय असते? G इज व्हॉट हियर? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असतो तुमचा? 6.673 इंटू 10⁻⁻11 युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻², ओके. सो दॅट इज द युनिट. हे व्यवस्थित लिहून घ्या, आधीच जी कॉन्स्टंट लिहून घ्या तो, ओके. नाउ पुट द व्हॅल्यूज. जी इज 6.67, हे एवढीच व्हॅल्यू लिहा, इंटू 10⁻11 इंटू M1 इज व्हॉट हियर? 75 kg into M2 is 80 divided by D square. D is 1 meter, 1 square, okay. Now do the proper calculation, okay. आता याच्यात हे लक्षात घ्या की इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन खूप महत्त्वाचं आहे, ते येणं महत्त्वाचं आहे. बेसिक मॅथमॅटिकल रूल्स माहीत पाहिजेत तुम्हाला, ओके. तर हे एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित सॉल्व्ह होईल, कारण की इथं कॅल्क्युलेशनरी पार्ट खूप असतो सायन्समध्ये.
स्पेशली 10वी मध्ये तुम्हाला. ओके, तर हे बघा काय करायचं, हे 10च्या पटीतले जे काय आकडे आहेत 10⁻11 जे आहे ते पहिल्या सुरुवातीला बाजूला घ्या. बाकी सगळं जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन काय होतंय का ते करून घ्यायचं. सुरुवातीला काय करू मग आपण 6.67 इंटू 75 करू. 6.67 इंटू 75 करू. ओके, सो त्याचं मल्टिप्लिकेशन करा. 7×5 35, 7×4 3, 6×5 30 आणि 3 33 अशी 3, 6×5 30 आणि 3 33 0. ओके, 7×7 49, 7×4 4, 6×7 42 4 46 4, 6×7 42 आणि 4 46. सो व्हॉट इज द आन्सर? 5 9 + 12. ओके, 1. 6×4 10 0, चलाला 1, 6×4 10 0, चलाला 1 5. ठीक आहे, काय उत्तर आलं तुमचं? नाव व्हॉट हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर? 1 2 7 आणि 6, बरोबर, असे 2 पॉईंट आहेत. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 500.25 उत्तर आलं याच्या मल्टिप्लिकेशननं. सो 500.25 इंटू 80 करा आणि हे 10⁻11 तसंच ठेवा तोपर्यंत, डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1. ओके, याचा अर्थ ते नंतर जाणारच आहे. प्रत्येकाला डिवाइडला 1 हा असतोच. ठीक आहे, नाव आता काय करू, ह्या 500.25 गुणिले 8 करू. सिंपल 500.25 गुणिले 8, नंतर 0 वाढवू त्याचा. 8×5 40, 7×4 4, 8×2 16, 4 20, चलाले 2, 8×0 0 आणि हे 2, 8×0 0, 8×5 40. ओके, आणि हा 80चा 1 0 वाढवला. ओके, आता पॉईंट किती झाले? 1 2 इथं आलं. ओके, सो उत्तर काय आलं तुमचं? 40 0 2. ओके, आणि 1 0 गुणिले पॉईंटच्या नंतरचे 0 नाही लिहिले तरी चालतात. ओके, हां, सो दॅट इज दी आन्सर हिअर. हे आन्सर तुम्ही असंच ठेवू शकता, किंवा आता डेसिमल पॉईंट आहे बरोबर, तो इथं आहे. एवढं मोठं आन्सर लिहिण्यापेक्षा सायन्समध्ये आपण काय करतो, तर जी 10th मल्टिप्लिकेशन आहे ना ते वाढवतो, म्हणजे 10ची पट वाढवतो आणि हे आन्सर थोडंसं शॉर्ट करतो. ओके, तर हे आन्सर शॉर्ट म्हणजे काय बघा, आता हे आन्सर शॉर्ट करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आता 1 ची व्हॅल्यू काय असते ॲक्च्युली? 1 = 1 इंटू 10⁻0 असतं, बरोबर. म्हणजे 10चा शून्याचा घात किंवा कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1 असतो, बरोबर. मग 1 गुणिले 1 1च येतं, म्हणजे हे 1 आहे ते आपण असं लिहू शकतो, बरोबर. मग 10 कसं लिहू शकतो? 10 बरोबर 1 इंटू 10⁻1 असं लिहू शकतो. तसं 100 1 इंटू 10⁻2 म्हणजे 10 स्क्वेअर. 1000 1 इंटू 10. हां, याच्यात तुम्हाला समजून येईल. सुरुवातीला डेसिमल पॉईंट इथं होता, परत तो कुठे गेला? इकडे गेला, परत इथं गेला, इथं गेला, बरोबर. जसा इकडे इकडे सरकत गेला तसा तो इथला 10ची पट होती ती वाढत गेली. 10⁻1 10 स्क्वेअर. ओके, तसंच उलटं सुद्धा करू शकतो आपण. 0.1 ची किंमत 0.1 जे आहे ते आपण 1 इंटू 10⁻1 असं लिहू शकतो. 0.01 हे 1 इंटू 10⁻2 हे सिंपल मॅथ रूल आहेत किंवा मॅथच्या टर्म आहेत, त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, हे नंतर पुढं हायर एज्युकेशनला किंवा हायर स्टडीजला 11वी-12वीमध्ये हे व्यवस्थित समजून येईल ते. ठीक आहे, सो हे असं लिहू शकतो आपण, बरोबर का. सो तोच आता आपला पॉईंट कुठं आहे? सगळ्यात संख्येच्या शेवटी हा पॉईंट आहे, म्हणून तो दिसत नाही, बरोबर. आता हा पॉईंट कुठं आणायचा आहे? तर एका डिजिट नंतर आपल्याला आणायचा आहे. म्हणजे कुठं आणायचं आहे? इथं आणायचं आहे. तर याचं कन्वर्जन कसं करू शकतो बघा. हे बघा, हे किती आहे? 1000चं कसं लिहिलं? 1 इंटू 10³ लिहिलं. मग ह्याच्यावर किती डिजिट आहेत? 4 वर किती डिजिट आहेत? किंवा 4 नंतर किती डिजिट आहेत? 1 2 3 4, म्हणजे 4.002, बरोबर. आणि हा नंतर पॉईंटच्या नंतरचा 0 आहे ना, एका डिजिट नंतरचा 0 येतो. सो तो नाही लिहिला तरी चालेल, किंवा लिहा वाटलंच तर नंतर आपण कट करू. ओके, सो 4.0002 इंटू 10 किती डिजिट सरकवला इकडं पॉईंट आपण? 4, म्हणजे इंटू 10⁻4 करायचं. इकडं बघा, हे नाही लक्षात आलं तर सिंपल सांगतो तुम्हाला. कन्वर्जन करताना हे जरी नाही लक्षात आलं तर सिंपल कन्वर्जन करताना हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे डेसिमल पॉईंट,
तो जर लेफ्टला सरकवायचा असेल, तुम्हाला काय करायचं असेल, लेफ्टला सरकायचं असेल कन्वर्जन करताना, लक्षात घ्या. ओके, तर लेफ्टला सरकायचं असेल तर 10 ची पॉझिटिव्ह पट घ्यायची किंवा 10 ची पॉझिटिव्ह इंडेक्स घ्यायची तिथं. ओके, सो किती किती डिजिट सरकवला, 1 2 3 4 म्हणून काय केलं, 10⁻⁴ केलं. ओके, आणि हे तुमचं काय आहे, -11. ओके, समजलं. हे परत एकदा बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल ते. ठीक आहे. सो आता बघा, मग इथं आपल्याला इंडेक्सचा फॉर्म्युला, इंडेक्सचे रूल्स माहिती आहेत. a⁻m × a⁻n काय असतं, a⁻m + n. सिंपल आहे, हे सगळं 8वीत शिकलेलं आहे तुम्ही मॅथ्समध्ये. ओके, सो काय होणार मग, 4.0000002. आता हा शेवट त्या डिजिट नंतरचा 0 आहे, पॉईंट नंतरचा 0 आहे, नाही लिहिला तरी चालतो. 10चा 4था घात म्हणजेच काय, आता इथे येणार आहे a⁻m + n म्हणजे 4 अधिक वजा 11 अधिक 4 वजा 11 +4 -11. काय करणार, सबस्ट्रॅक्शन करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, बरोबर. सो 11तनं 4 वजा केला, किती आलं, 7. मोठी संख्या काय आली, गुणिले 10चा. 11तनं 4 वजा केला, 7. मोठी संख्या आली 11, बरोबर. मग त्याचं चिन्ह मायनस. काय उत्तर आलं तुमचं, F = 4.002 × 10⁻⁷ युनिट. युनिट लिहायला विसरायचं नाही, सायन्समध्ये युनिट खूप इम्पॉर्टंट आहेत, एकक. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. हे इथपर्यंत आन्सर लिहिलं तरी चालेल, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला हे कन्वर्जन करता येत नसेल तर या ह्याच्यात लिहिलं तरी चालेल. पण कधी कधी पेपर चेक करताना फायनल आन्सर फक्त बघतात आणि मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असं काहीतरी उलटं सुलटं कन्वर्जन करून दिलेलं असतं आणि मग चुका होऊ शकतात. ओके, म्हणून आपलं हे सुद्धा शिकून घेणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे. ओके, सो दॅट इज व्हॉट द answer here. So what is the gravitational force in between them? Therefore the gravitational force in between them is F = किंवा फक्त नंबर लिहा, 4.002 × 10⁻⁷ न्यूटन. ओके, सो दॅट इज द आन्सर. सोपा आहे एक्झाम्पल. कॅल्क्युलेशनरी पार्ट थोडासा जास्त आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे, बेरजा वजाबाकी मल्टिप्लिकेशन डिवायडेशन हे आपल्याला येत असतं. ठीक आहे, तर तेच फक्त इथं करायचं आहे. थोडंसं लेंदी नाही, पण थोडंसं वेळ खाऊ आहे. ओके, टाइम कन्झ्युमिंग एक्झाम्पल आहे. ठीक आहे. So this force is very small for the movement of that object or महेंद्र towards the विराट. म्हणजे हा जो फोर्स आहे तो खूप स्मॉल आहे, खूप कमी आहे त्या याच्या मुवमेंटला, महेंद्राच्या विराटकडे मुवमेंटला किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय ना ते. म्हणजे महेंद्र हा विराटकडे मूव्ह व्हायला हा फोर्स खूपच कमी आहे, लक्षात ठेवा. 10⁻⁷ पटीत आहे, -7. ओके, तो एवढा कमी आहे तो. ठीक, but we can calculate if the whatever the surface they are sitting is the frictionless, then we can calculate the velocity and acceleration of that Mahindra also by the Newton's second law of motion or the Newton's laws of motion. आता जर ते जे काही ज्या ठिकाणी बसलेले आहेत तो ती जागा जर फ्रिक्शनलेस असेल म्हणजे घर्षणरहित असेल म्हणजे थोडक्यात गुळगुळीत स्लिपरी असेल, घसरणारी असेल, घसरट असेल, तर तो जो काय महेंद्र आहे तो या फोर्सने अट्रॅक्ट होऊ शकतो आणि होतोच, बरोबर. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याचा अर्थ होणार आहे, तो काहीतरी कमी स्पीडनं जाणार आहे पण होणार आहे. ती वेलॉसिटी सुद्धा आपण मिळवू शकतो, आपल्याकडे न्यूटनचे लॉज आहेत. ओके, सो न्यूटननी त्या लॉजचा वापर करून आपण त्याची वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन किती आहे ते सुद्धा इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, so let's see the next example. In the above example, that assuming that the bench on which Mahindra is sitting that is frictionless starting with the zero velocity, and what will be the Mahindra's velocity of motion towards the Virat after 1 second, and will this velocity change with the time and how? Okay, so they have asked you to that you have to assume that the bench on which Mahindra is sitting is frictionless, म्हणजे ते महिंद्रा आणि विराट
आधीच एक्झाम्पलचंच रेफरन्स त्यांनी घेतलाय पुढं. महिंद्रा आणि विराट हे दोघंही एका फ्रिक्शन म्हणजे घर्षण रहित अशा त्या ह्याच्यावर म्हणजे थोडक्यात स्लिपरी सरफेसवर बसलेले आहेत. स्टार्टिंग विथ दी झिरो वेलॉसिटी. महिंद्राची सुरुवाती स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे ज्यावेळी तो सुरुवातीला होता त्यावेळी. ओके, सो झिरो वेलॉसिटी पासून त्याची सुरुवात होते. याचा अर्थ इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 आहे, सुरुवातीचा वेग 0 आहे, एवढं आपल्याला समजतं याच्यावरून. व्हॉट विल बी दी महिंद्राज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स दी विराट. मग त्या महिंद्राची, आता तो फ्रिक्शनलेस आहे आणि दोघांच्या मध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. विराट काय करतोय, महिंद्राला स्वतःकडे खेचतोय, बरोबर. मग तो महिंद्र त्याच्याकडे सरकतोय, मग त्याची व्हेलॉसिटी काय असेल, ती किती स्पीडनं तो तिकडे सरकेल. आणि टुवर्ड्स दी विराट आफ्टर 1 सेकंड म्हणजे एका सेकंदानंतर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची, प्रत्येक एका सेकंदानंतर, बरोबर. विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो. सो 1 सेकंड टाइम दिलाय. व्हॉट विल दी व्हेलॉसिटी चेंज विथ दी टाइम. सो फक्त व्हेलॉसिटी नाही तर ॲक्सलेरेशन सुद्धा आपल्याला काढायचं आहे तिथं, ठीक आहे. अँड हाऊ आणि किती, ठीक आहे. सो आधीच्याच एक्झाम्पलचं रेफरन्स घेऊन त्यांनी हा एक दुसरा क्वेश्चन विचारलाय. ओके, तर व्हेलॉसिटी ॲक्सलेरेशन फाइंड आउट करायचं आणि कसं, ठीक आहे. ते जे काही आपल्याला आन्सर मिळालं असेल ते आपल्याला थोडंसं तिथं डिस्क्राईब करून सांगायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल टेक डाऊन दी गिवन व्हॅल्यूज. ठीक आहे, आधीच्या एक्झाम्पलचं गिवन काय असणार, आपल्याला फोर्स माहिती आहे आपल्याला, बरोबर. फोर्स एफ किती होता, 4.002 इंटू 10⁻⁻7 होता ना. ओके, बरोबर, न्यूटन. देन मास, बॉडीचं मास किती होतं, मास बरोबर एम किती होतं, 75, महिंद्राचं 75 kg होतं. ओके, ठीक आहे. टाइम किती आहे, टाइम 1 सेकंड आहे. ओके, एम केसमध्ये आहे, ठीक. सुरुवातीला आपण ॲक्सलेरेशन फाइंड आउट करू. बघा, आपल्याकडे मास आहे आणि फोर्स आहे, आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ॲक्सलेरेशन, म्हणजे मग ॲक्सलेरेशन मिळते सिम्पली इथं. ओके, सो युजिंग फोर्सचे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. आत्ता पण आपण 9वीला जे काही शिकलो, 8वीला जे काही शिकलो असेल. ओके, युजिंग एफ इज इक्वल टू एम ए, मास इंटू ॲक्सलेरेशन, बरोबर. म्हणजेच ॲक्सलेरेशन तिथंच ठेवा, एफ डिवायडेड बाय एम येणार, बरोबर. सो ए इज इक्वल टू वॉट, एफ बाय एम. ओके, व्हॅल्यू पुट करा. एफ किती आहे, 4.002 4.002 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय एम किती आहे, 75. परत थोडंसं काय झालं, थोडंसं किचकट आणि डिफिकल्ट असं काहीतरी कॅल्क्युलेशन आलं. सोपं आहे, काय अवघड नाही. वेळ लागू देत, हळूहळू करा. एकदा सुरुवातीला प्रॅक्टिस करा त्याची, मग ते लगेच तुम्हाला करता येईल. बघ, 75 ने हे जे काही 10च्या पटीतली संख्या आहे, बरोबर, ती थोडीशी बाजूला ठेवायची. या संख्येला काय आपल्याला करता येईल ते करायचं. 4.002 भागिले 75 करायचं सिंपल. आता 75चा पाठ असतो नसतो, काय करा, सिंपल पाडा तयार करा वाटल्यास तर. 75चा पाडा आपल्याला तयार करता येतो. ओके, 7चा पाडा लिहायचा. 7 दूनी 14, 7 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चौक 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 23, 7 70. 5चा लिहा. ओके, आता 75चा पाडा कसा बनेल, मग काय करायचं, युनिट प्लेस आहे ते तसंच लिहायचं आणि पुढचं नंबर आहे तो नेक्स्ट डिजिट आहे ते ॲड करत राहायचं. 0 तसंच लिहा. 14 मध्ये 1 मिळवा, किती झाले, 15. 5 तसंच लिहा. 21 मध्ये 1 मिळवा, किती झाले, 22. 0 तसंच लिहा. 28 मध्ये 2 मिळवा, किती झाले, 30. 5 तसंच लिहा. 35 मध्ये 2 37. सोपं आहे. 42 आणि 3 45. 5 तसंच ठेवा. 49 आणि 3 52. 0 56 आणि 4 60. 5 63 आणि 3 67. 0 75. ओके, झालं. 75चा पाडा तयार झाला. डायरेक्ट इथं लगेच भाग घालवा. ओके, 75 4ला भाग जातो का, नाही. 75 झिरोचा येणार तिथं. ओके, त्यानंतर
4 नंतर काय आहे पॉईंट, टेक अ पॉईंट, परत 0 आहे बरोबर, म्हणजे 40 होणार. 40ला परत 75ने भाग जातो का, नाही जात, परत शून्याचा भाग, 75 0 0. मग आता परत 4 वर 2 शून्य आले, 400 आलं, आता भागलं जाऊ शकतोय. 75 बघा 1 2 3 4 5, 75 5, ठीक आहे. 75 5 किती आले, 1 2 3 4 5, 375. ओके, 400 वजा 375 राहिले 25. ओके, 25 वर पुढे किती आहे 2, 252 आलं, ठीक आहे. हां, परत आता 252, 5चा भाग लागला, 252ला भाग जातोय. 75 किती त्रिक किती आहे 225, 3चा भाग लागला 225, 252 वजा 225 करा 7, चला 1, 5तनं 3 गेले 2, 0 27 आणि 1 0 घ्या तिथं. ओके, त्यानंतर 75 किती बघा, 75 त्रिकच, परत 75 त्रिक 225, 5, चला 1, 7तनं 3 गेले 4, 0, 75 5 450. ओके, झालं, म्हणजे एवढं लागतंय, ठीक. सो काय आलं तुमचं उत्तर, 0.053335 गुणिले 10चा वजा 7. काय अवघड नाही आहे, हे कॅल्क्युलेटरी पार्ट आहे आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतो. थोडंसं हळू करायचं, ओके, व्यवस्थित बघायचं, काय प्रॅक्टिस केल्यानं जमतं हे, ठीक आहे. आता परत तेच मागासारखं काय करायचं, हा डेसिमल पॉईंट काय करायचं आपल्याला, तर एका डिजिट नंतर आणायचं. एक डिजिट कुठं आहे ते, पहिलं 5 हा आकडा दिसतोय ना तुम्हाला, त्या पहिल्या डिजिट नंतर तिकडं आणायचं, 5 नंतर आणायचं, हो बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला हे कुठं सरकवायचं, त्या बाजूला सरकवायचं. मग अशी बघा कुठल्या बाजूला सरकवलं होतं, या डिरेक्शननं सरकवलं होतं. कन्व्हर्जन करताना या डिरेक्शननं सरकवलं होतं, तेव्हा आपण काय केलेलं, 10च्या पॉझिटिव्ह इंडेक्सनं मल्टिप्लाय केलेलं, मग 10च्या 4थ्या घाताने मल्टिप्लाय केलेलं, बरोबर. आता आपल्याला हा कुठं सरकवायचा आहे बघा, या बाजूला सरकवायचा आहे. किती डिजिट सरकवायचा आहे तो, 1 2 1 2, म्हणजे 10च्या काय करणार, निगेटिव्ह, या डिरेक्शनला सरकवायचं असेल तर निगेटिव्ह किती, 2 डिजिट. ओके, सो उत्तर काय आलं तुमचं, 5.335 गुणिले किती, 10चा 10⁻² इंटू 10⁻7. ओके, ठीक. परत हे राऊंड अप करू शकता किंवा आहे तसं ठेवू शकता, लक्षात घ्या. 500 राऊंड अप केलं. आता हा शेवटचा अंक आपल्याला राऊंड अप करायचा आहे. कसं राऊंड अप करणार, जो शेवटचा अंक आहे तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर एक आकडा त्याच्या आधीच्या म्हणजे या डिजिटमध्ये ऍड करायचा. मग हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे का, आहे. हा किती आहे 5, मग काय करणार, एक अंक या ह्याच्यात ऍड करायचा. मग किती येणार उत्तर, 3 एक ऍड केलं 34, 5.34 गुणिले 10चा काय परत फॉर्म्युला a⁻m इंटू a⁻n बरोबर काय असतं, a⁻m प्लस n बरोबर, म्हणजे या दोघांची ॲडिशन करायची, वजा बरोबर, बेरजा वजाबाकी करताना चिन्ह बघणं गरजेचं असतं. मायनस काय करतो, ॲडिशन करून कॉमन साईन देतो. 7 आणि 2 9, 10चा 9, कॉमन साईन कोणता आहे, -9. काय उत्तर आलं तुमचं, 5.34 इंटू 10⁻⁻9. हे व्यवस्थित समजलं का, कसं करायचं कन्व्हर्जन, ठीक आहे. परत एकदा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला ते व्यवस्थित समजते, ठीक आहे. काय आलं उत्तर तुमचं, 5.34 इंटू 10⁻⁹. ओके, सो दॅट इज व्हॉट द एक्सलेशन. ओके, therefore acceleration of Mahendra towards Virat is किती आलं, 5.34 इंटू 10⁻⁹. युनिट ॲक्सलेशनचं काय असतं रे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. ओके, ठीक. सो ॲक्सलेशन मिळालं. आता आपल्याला व्हेलॉसिटी महिंद्राज, व्हॉट विल बी दी महिंद्राज व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं, बरोबर. ठीक आहे. नाव त्यासाठी व्हेलॉसिटी आपण कुठल्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो बघा. व्हेलॉसिटी थोडी, हां, आपल्याला काय गिवन काय आहे, आपल्याकडे ॲक्सलेशन आहे, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी आहे आपल्याकडे. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी बघितलं मग अशी किती आहे, महिंद्रा
इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, स्टार्टिंग विथ 0 व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झाली 0, 0 आली. ओके, ॲक्सलेशन आहे आपल्याकडं. ॲक्सलेशनचा फॉर्म्युला वापरू शकता किंवा न्यूटनचा फर्स्ट लॉ वापरू शकता. व्हॉट इज दी फर्स्ट लॉ, फर्स्ट इक्वेशन? नाव using Newton's first equation of motion. न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय असतं रे? v इज इक्वल टू यू प्लस ए टी, किंवा हे ॲक्सलेशनचाच फॉर्म्युला. ॲक्सलेशनचा फॉर्म्युला रिअरेंज केला की तुम्हाला हे पहिले इक्वेशन मिळतं. ओके, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. v मिळवायचं, फाइंड आउट करायचं. u किती आहे? 0. इनिशियल व्हेलॉसिटी वाटलंच तरी तर रिझन देऊ आपण. प्लस ॲक्सलेशन किती आलं? 5.34 इंटू 10⁻⁹. ओके, इंटू टी. टाइम किती आहे रे? 1 सेकंड. टी 1. Okay, so what is the answer? What is the answer here? हाँ, 0. त्याचं कारण द्या. u is 0. Okay. 5.34 इंटू 10⁻⁹ इंटू 1 म्हणजे तेच आन्सर आलं. v इज इक्वल टू 5.34 इंटू 10⁻⁹ आलं. ओके, गुणिले 1 आहे म्हणजे तेच आन्सर आलं. सो काय व्हेलॉसिटी आली तुमची? 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड ही व्हेलॉसिटी आली. ओके, बघा म्हणजे या व्हेलॉसिटीनं 10⁻⁹ या व्हेलॉसिटीनं तो तिकडे सरकतोय. म्हणजे किती कमी स्पीडनं तो जातोय लक्षात घ्या. मी आता सपोज इथून इकडं आलो बरोबर, किंवा हळू येतो, इथून हळू असं इकडं आलो बरोबर, तरी पण मला एक सेकंद जो आहे तो सुद्धा लागला नाही तिथं बरोबर. ठीक आहे, हे एवढे 1 मीटर किंवा मी म्हणतो अर्धा मीटर असेल, एवढा अर्धा मीटर कव्हर करायला. याची व्हेलॉसिटी किती बघा, एका सेकंदाला 5.34 इंटू 10⁻⁹ वजा -9च्या घातांकात आहे ते, म्हणजे खूप कमी तो पुढं, खूप कमी स्पीडनं तो पुढं सरकतोय. हे कधी? फ्रिक्शनलेस असून सुद्धा, कळालं? म्हणून आपण जर 2 मित्र जर बसले असतील एका याच्यावर तर ते एकमेकांना का अट्रॅक्ट करत नाही याचं उत्तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं. याचं उत्तर सुद्धा हे असू शकतं. ओके, ठीक आहे. सो ही त्याची व्हेलॉसिटी अँड दिस इज द मच स्मॉलर व्हेलॉसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट बरोबर. खूपच कमी ती व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. नाव इन दिस सेक्शन ऑफ यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे थोडंसं डोकं चालवा. या सेक्शनमध्ये त्यांनी काय विचारलंय? इफ यू अज्युम द acceleration of that Mahindra is constant here, then what will be the time required? What will be the time required if Mahindra is going with this velocity, okay, to move 1 centimeter, to move 1 centimeter? काय समजलं तुम्हाला? तर त्यांनी विचारले की किती वेळ लागेल, कधी? जेव्हा महेंद्र हा या वेलोसिटीने जाईल आणि त्याला 1 सेंटीमीटर कव्हर करायला मग किती वेळ लागेल असं विचारलं, किंवा 1 सेंटीमीटर विराटकडे सरकायला किती वेळ लागेल असं विचारलं. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. सोप्पा आहे बरोबर. ॲक्सलेशन कॉन्स्टंट आहे ना, मग ॲक्सलेशन घ्यायची काही गरज नाही, ते बदलतच नाही. मग सिंपल तुमचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी इज व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. कितीचं डिस्प्लेसमेंट करायचं आपल्याला? 1 सेंटीमीटरचं. ओके, टाइम किती आहे तुमचा? तर तुम्हाला फाइंड आउट करायचं, किती वेळ लागेल ते फाइंड आउट करायचं. टी तुम्हाला फाइंड आउट करायचं. व्हेलॉसिटी ही आहे बरोबर. याचा अर्थ टाइम इकडे घ्या. सो इक्वेशन असं बनवा, टी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय हे किती आहे? 5.34. व्हेलॉसिटी किती आहे? डिवायडेड बाय व्ही. इथं लिहितो वाटलंच तर पहिला व्ही. मग टी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय व्ही किती आहे? 5.34 इंटू 10⁻⁹. 1 सेंटीमीटर आहे, हे सीजीएस आहे, मग एमकेस करावं लागेल. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करा पहिला. मीटरमध्ये केल्यावर कसं होईल ते? 1 इंटू 10⁻² मीटर असतं 1 सेंटीमीटर म्हणजे. बघा काय करतो आपण, सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं असेल तर काय करायचं? सरळ डिवायडेड बाय 100 करायचं. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. म्हणून काय करायचं? डिवाइडला 100 करायचं. 1 डिवायडेड बाय 100 किती सेंटीमीटर? 1. त्याचं कन्वर्जन. ओके, सो 10. याचाच अर्थ काय रे? याचा अर्थ 10 स्क्वेअर ना, हे वर गेले की -2 होणार आहे. 1 इंटू 10⁻² आलं. ठीक आहे, डिवायडेड बाय 5. हेच तुमचं 1 इंटू 10⁻². लक्षात घ्या हे छेदात आहे, अंशात परत गेले की हे -2 होणार. सो 5.34 इंटू 10⁻⁹. काय करू? हे सुद्धा वर नेऊ. 1 इंटू 10⁻³ इंटू
5.34 इंटू 10⁻⁹ काय होणार, 10⁻⁹ काय होणार, 10⁹ होणार इथं. समजलं, 10⁻⁹ काय होणार 9. सो ओके, नाव काय करा, याचं फक्त मल्टिप्लिकेशन करा. 5.34 इंटू 1 5.34 राहिलं. 10⁻² इंटू 10⁻⁹ काय होणार, 9तून 2 वजा केले की 7 राहिले आणि मोठी संख्या प्लस आहे म्हणजे प्लस. 5.32 इंटू 10⁻⁷ सेकंड, एवढा वेळ लागेल, लक्षात ठेवा. हे यूज युअर ब्रेन पॉवरचा आन्सर आहे तुमचं. ठीक आहे, 5.34 इंटू 10⁻⁷ एवढा वेळ लागेल. त्याला 1 सेंटीमीटर सरकवायला एवढे सेकंद लागतील, लक्षात घ्या. 10⁻⁷ घात म्हणजे थोडक्यात ह्या पूर्ण संख्येवर अजून 5 शून्य, हे 534 वर अजून 5 शून्य द्यावे लागतील, एवढे सेकंद लागतील 1 सेंटीमीटर सरकवायला. कधी, जेव्हा तो बेंच फ्रिक्शनलेस असेल तेव्हा. अजून तर फ्रिक्शन असतंच, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बाकी खूप गोष्टी आहेत, त्यामुळे मग एकमेकांकडे कोणतेही ऑब्जेक्ट पृथ्वीवरचे तरी अट्रॅक्ट होत नाहीत. ओके, ठीक आहे. Then next is that the concept of high tides and low tides, that is in the section of your do you know म्हणजे तुम्हाला हे माहित आहे का, असं एक तुम्हाला सेक्शन असतो ना विज्ञानामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला असं त्यांनी सांगितलंय की तुम्हाला हे माहित आहे का, काय तर भरती आणि ओहोटी, हाय टाइड्स आणि लो टाइड्स याविषयी त्यांनी सांगितले. बरोबर, म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक ठराविक कालावधीनंतर दिवसात जर समुद्रकिनारी वगैरे तुम्ही गेला तर कधी कधी पाणी काय होतं, खाली खाली जातं, म्हणजे आतमध्ये जातं. कधी कधी पाणी चढत येतं किनाऱ्यावर. बरोबर, मग जेव्हा चढत वर सरकतं तेव्हा आपण त्याला भरती म्हणतो आणि खाली खाली जातं त्याला आपण ओहोटी म्हणतो. मग हे नेमकं का होतं, की दॅट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. बरोबर, चंद्राच्या फिरण्यावर आहे, चंद्राच्या पृथ्वीभोवती जे काही रिव्हॉल्युशन चंद्र करतो. बरोबर, त्यामुळे हे हाय टाइड्स आणि लो टाइड्स येत असतात, भरती आणि ओहोटी येत असते, लक्षात घ्या. ओके, मग ती कशी येते ते बघू आपण. मग दिवसातून साधारणतः 2 वेळा भरते आणि 2 वेळा ओहोटी, म्हणजे 6-6 तासाच्या कालावधीनंतर ते येतात. ओके, तर हे त्याचं नेमकं रिझन काय बघू आपण. सपोज दॅट इज युअर अर्थ. बरोबर, ही थोडीशी अर्थ आहे असं समजून घ्या. ठीक आहे, आपली अर्थ आहे ती थोडीशी फ्लॅटन आहे, म्हणजे फ्लॅट आहे, ध्रुवाकडे अशी थोडीशी चपटी आहे, म्हणजे लंबवर्तुळाकार आहे, कम्प्लिटली सर्क्युलर नाही आहे ॲक्च्युली ती, पण थोडीशीच. ठीक आहे, आता सपोज चंद्र काय करतो तर पृथ्वीभोवती रिव्हॉल्युशन करतो. बरोबर, हे असं या डिरेक्शननं फिरत असतो तो, जी काय दिशा असेल त्याची ती. ठीक आहे, तर आता चंद्र या बाजूला आहे, म्हणजे या फेसला आहे, या फेसला आहे, तर काय होणार, तर वॉट एव्हर दी वॉटर ऑन अर्थ सरफेस, टेंड टू अट्रॅक्ट, हे पाणी आहे, लक्षात घ्या, हे एवढं नाही होणार. ओके, सो हे असं पाणी आहे, हा पाण्याचा भाग आहे. ठीक आहे, एवढं नाही पण ते कन्सिडर करा. तर या पद्धतीनं हे जे काय पाणी आहे ते काय होतं, ह्या चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. बरोबर, कारण की प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणतोय आपण. न्यूटन सांगतोय की या जगातल्या या युनिव्हर्समधल्या, विश्वातल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्टमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. म्हणजे हे जे काय हाय टाइड्स आहेत, थोडक्यात बघा, हे जे पाणी आहे हे चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, थोडंसं खेचलं जातं, एवढं नाही पण बाहेर ओढलं जातं. ओके, तर म्हणजेच काय, तर या डिरेक्शननं काय येणार आहे, इकडे येणार आहेत हाय टाइड्स, इकडे काय असणार आहेत मग हाय टाइड्स. ओके, आणि त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर 90 डिग्रीमध्ये. बरोबर, चंद्राच्या पोझिशनमध्ये मूनचे, वॉट एव्हर द पोझिशन ऑफ मून इज देअर. ओके, इन दॅट पोझिशन to the perpendicular of the position of your moon there will be a low tides. बरोबर, चंद्राच्या 90 अंशामध्ये या भागाला काय असणार आहे, मग इथं या भागाकडे काय असणार आहे, या भागाकडे असणार आहे लो टाइड्स. कळलं. ओके, आणि इकडं त्याच्या बरोबर इकडं
आणि इकडं, म्हणजे चंद्र इकडं असा मोठा असणार आहे, लक्षात घ्या. इकडं असणार आहेत हाय टाइड्स. ओके, सो दॅट इज व्हॉट द रिझन ऑफ लो टाइड्स अँड हाय टाइड्स. ओके, ठीक आहे. सो हे दिवसातून किती वेळा येतं? हाय टाइड्स 2 वेळा आणि लो टाइड्स 2 वेळा एका ठिकाणी. समजलं? ठीक आहे. ही हाय टाइड्स म्हणजे काय? भरती. भरती बरोबर, म्हणजे चंद्र बरोबर पृथ्वीच्या समोर असेल, सो त्या भागाकडे येणार भरती आणि त्याच्या बरोबर परपेंडिक्युलर लंब दिशेने इथं इथं काय येणार? ओहोटी. ओके, हे तुम्ही भूगोलामध्ये सुद्धा शिकला असाल, दॅट यू ऑल्सो लर्न इन युअर जिओग्राफी. ठीक आहे.